नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जुलै 2024 मध्ये झालेल्या जे काही CTET पेपर आहे तर त्यामध्ये मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। तर पेपर दुसरा आणि भाषा देखील मराठी भाषा 1 म्हणजेच ज्यांनी पहिली भाषा त्या ठिकाणी निवडलेली होती त्याचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा होईल। चला तर सुरुवात करूया। आजच्या जे काही अध्यापनशास्त्रावर आधारित जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांना त्याचे सविस्तर विश्लेषण देखील आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। तर फक्त प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर कोणतं हे देखील ओळखू आणि इतर पर्याय जे दिलेले आहेत तर त्या पर्यायाच्या संबंधी देखील माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, कथेचे स्थान आणि काळ वेळ यांना काय म्हणतात? तर कथा ज्यावेळेस आपण जे काही कथानक असतं किंवा कथा या ठिकाणी सादर करतात तर या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये त्याला विभागलेले असतं। तर पहिला पर्याय आहे नेपथ्य, संविधानिक, उत्कर्षबिंदू आणि आशय। अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला वेगवेगळी नावे या ठिकाणी दिलेली आहे। वेगवेगळा जो काही भाग आहे त्या कथेचा त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। तर कथेचं स्थान आणि काळ कशाला म्हटलं जातं तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे तर हे आपल्याला शोधायचं आहे, हे आपल्याला बघायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे नेपथ्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। तर नेपथ्य म्हणजे काय तर एक सेटिंग, ज्याला आपण पार्श्वभूमी देखील म्हणतो। तर पार्श्वभूमी म्हणजेच एक प्रकारे त्या कथेचं जे काही नियोजन असतं किंवा कोणते स्थान त्या ठिकाणी कोणतं स्थान असेल, कोणता काळ असेल किंवा कोणता वेळ असेल, तो प्रसंग केव्हा घडतोय याचं वर्णन करताना आपण ते नेपथ्याद्वारे त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं। म्हणून ही जी काही संकल्पना आहे तर तिला नेपथ्य असे म्हटलं जातं। त्यानंतर दिलेले संविधानिक। मग आता संविधानिक म्हणजे काय, आपल्याला फक्त योग्य पर्यायाचा योग्य उत्तर त्या ठिकाणी नेपथ्य आहे, परंतु फक्त योग्य उत्तर न शोधता इतर जे काही 3 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत तर त्याचा देखील अर्थ नेमकं काय होतो हे आपण बघणार आहोत। म्हणून या एका प्रश्नामुळे इतर 3 प्रश्नांचा सुद्धा अभ्यास तुमचा होणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक पर्यायाचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी संविधानिक शब्द दिलेला आहे, पर्याय दिलेला आहे। तर या संविधानिकचा अर्थ काय आहे तो आपण बघूया। सुरुवातीला आपण बघितलं की नेपथ्य, तर नेपथ्याचा अर्थ आहे की पडद्यामागील व्यवस्था किंवा त्याची सजावट करणे किंवा त्याला वातावरण निर्मिती म्हणतो आपण, त्याचा प्रेक्षकावर त्या ठिकाणी प्रभाव पडतो। त्याचप्रकारे नाटक असेल किंवा कथा असेल याच्या सौंदर्यामध्ये वाढ होते, तर त्याला नेपथ्य असे म्हटलं जातं। पुढचं आहे संविधानिक कशाला म्हणतात तर संविधानिकचा अर्थ आहे की मूलभूत संरचना। मूलभूत संरचना म्हणजे काय तर संविधानिक म्हणजेच काय तर मूलभूत संरचना। तर यामध्ये कथेची सुरुवात आणि मध्यभागी काय घडेल किंवा त्याचा शेवट कसा होईल याचे जे काही स्पष्टपणे दिलेली जी काही संरचना असते तर त्याला मूलभूत संरचना म्हणजे संविधानिक अशा प्रकारे म्हटलं जातं। पुढच्या एक्झाममध्ये किंवा या कथेसंदर्भात तुम्हाला जर इतर प्रश्न त्या ठिकाणी आला तर संविधानिक शब्द जर आला तर त्याचं देखील आपल्याला माहिती असायला हवी। म्हणून इतर पर्याय दिलेले 4 पर्यायापैकी 1 पर्याय बरोबर असतो, परंतु इतर 3 पर्यायाचा देखील काय अर्थ आहे हे आपल्याला जर समजले तर योग्य पर्याय ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत त्या ठिकाणी होत असते। तर संविधानिक म्हणजे काय तर मूलभूत संकल्पना त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो। पुढचा प्रश्न आहे, पुढचा पर्याय आहे उत्कर्षबिंदू। आता उत्कर्षबिंदू म्हणजे काय तर कथेचा असा टप्पा जो सर्वात जास्त तीव्र, भावनिक आणि निर्णायक असतो, म्हणजेच त्यामुळे त्या कथानकाला जे आहे त्याचं पूर्णत्व मिळते, म्हणजे त्याचा जो काही क्लायमॅक्स आपण म्हणतो तर त्याला उत्कर्षबिंदू असे नाव त्या ठिकाणी दिलेले आहे। तर कथेचा जो काही असा टप्पा असतो जो अंतिम टप्पा ज्यामुळे आपल्याला निर्णय किंवा त्याचा सार त्या ठिकाणी समजतो। आणि पुढचा आहे आशय। तर आशयाचा अर्थ काय आहे तर
आशयाचा अर्थ आहे की मुख्य विचार, अर्थ किंवा संदेश हा त्या रचनेचा आत्मा देखील असतो किंवा त्याचा आत्मा देखील त्याला म्हटलं जातं. तर जी काही रचना आहे, जी काही कथा आहे, तर त्याचा मुख्य जे काही विचार असेल तर त्याला आपण आशय म्हणतो. आपल्याला या ठिकाणी स्थान आणि काळ, वेळ याविषयी विचारलेलं आहे, तर यांना नेपथ्य असे म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. तर अशाच प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं जे काही पर्याय आहे उत्तरासोबतच ते इतर पर्याय देखील आपण लक्षात घेणार आहोत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी सराव होईल. प्रश्न क्रमांक 2 बघूया. भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना काय समजावे असा हा आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. पहिला पर्याय आहे अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणे. अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणे, वैविध्यतापूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना करणे, भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहे आणि संभाषण होणे हे सामाजिक बळकटी असणे. या प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर बहुभाषिकतेचा हेतू, बहुभाषिकता म्हणजे काय सर्वप्रथम हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर बहुभाषिकतेचा अर्थ आहे की जास्तीत जास्त किंवा इतर भाषेचं देखील आपल्याला ज्ञान असणे, म्हणजे एकापेक्षा अधिक भाषेचं त्या ठिकाणी ज्ञान असणे, त्याला आपण बहुभाषिकता असे म्हणतो. मग बहुभाषिकतेचा या ठिकाणी हेतू नेमकं काय आहे किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना का असे वाटते की बहुभाषिकता यांना अवगत करावे, असे का वाटते, तर त्याचा जो काही पर्याय आहे तर हे आपल्याला बघायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे. हा हेतू या ठिकाणी शिक्षकांकडे आहे की जेणेकरून संभाषण योग्य रीतीने होईल आणि सामाजिक बळकटी त्यापासून मिळेल. आता पहिले काय, तर अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणे. फक्त काही भाषा अल्पसंख्याक भाषांना त्या ठिकाणी प्रभावशालीत बांधतील का या बहुभाषिकतेमुळे, तर नाही. म्हणून हा पहिला पर्याय त्या ठिकाणी नसणार आहे. वैविध्यतापूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना करणार, तर एक भाषा धोरणाची रचना आहे आणि आपल्याला बहुभाषिकतेचा विचार करायचा आहे, त्यामुळे हा पर्याय देखील या ठिकाणी चुकीचा असू शकतो, चुकीचा आहे. म्हणजे आपण या पर्यायावरून सुद्धा उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो किंवा प्रश्न काळजीपूर्वक वाचून सुद्धा आपण याचा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहे. तर या ठिकाणी बहुभाषिकतेचा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून यामध्ये संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे हा समजावे हाच हेतू त्या ठिकाणी शिक्षकाचा असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. शाळांनी मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे, कारण ते, आता या ठिकाणी द्विभाषिकता आणि बहुभाषिकता, द्विभाषिकता म्हणजेच काय, तर 2 भाषा या ठिकाणी शिकणे. मग द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यास प्राधान्य देते, हे पहिलं कारण त्या ठिकाणी आहे. आणि विचारलेलं आहे की शाळेने मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे. मुलांच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही. प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते आणि मुलांची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. तर या ठिकाणी हा जो काही तिसरा प्रश्न विचारलेला आहे, तर याचं योग्य उत्तर काय, तर सुरुवातीला द्विभाषिकता काय म्हणजे हे आपण समजून घेऊ किंवा द्विभाषिकतेचे फायदे काय होतं. आपण जेवढी जास्त भाषा त्या ठिकाणी अवगत करू, जेवढ्या जास्त भाषा आपण शिकू, तेवढंच जास्त माहिती आपण संकलित करत असतो. मग त्यामध्ये संस्कृती असेल, इतर भाषेची जी काही संस्कृती असेल, वेगवेगळ्या संस्कृतीचं देखील आपल्याला समजण्यास मदत होते. त्याप्रकारे आपण इतर जी काही भाषा अवगत असल्यामुळे आपण आपला संपर्क देखील त्या ठिकाणी वाढत असतो. त्याचप्रकारे भाषेचा जो काही अडथळा आहे, एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला संवाद साधायचा आहे आणि त्या व्यक्तीची भाषा तुम्हाला येत नाही, जर ती भाषा तुम्हाला अवगत असेल तर तुमच्या भाषेचा जो काही अडथळा असतो तो देखील त्या ठिकाणी कमी होत असतो आणि जास्तीत जास्त आपण बौद्धिक विकास या भाषेद्वारे होत असतो. म्हणून अधिक भाषा या ठिकाणी शिकणे गरजेचे आहे. मग या ठिकाणी द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यास प्राधान्य देते, मुलांच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही. अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की मुलांची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. अधिकाधिक द्विभाषिक तत्त्व त्या ठिकाणी जर आपण स्वीकारलं किंवा अनुसरण जर केलं तर त्यामुळे काय होईल, ते विद्यार्थ्यांची जी काही भाषा आहे आणि भाषा आहे किंवा इतर जी काही संस्कृती आहे तिचा विद्यार्थी आदर करायला लागतात. तर या प्रकारचा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया.
आता या ठिकाणी रकाना ए मध्ये दिलेल्या अध्यापन पद्धतीशी संगत रकाना बी मधील अध्यापन पद्धतीशी ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी जुळवा. आता या ठिकाणी ग्रुप ए आणि ग्रुप बी या ठिकाणी दिलेला आहे. तर याचं योग्य काही जी काही जोडी आहे तर खाली पर्याय दिलेले आपल्याला 4, यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर सुरुवातीला ती कन्सेप्ट संकल्पना या ठिकाणी समजून घेऊ आपण की नेमकं कशाला काय म्हणतात. तर पहिले काय आहे तर संभाषणात्मक भाषा शिक्षण. संभाषणात्मक भाषा शिक्षण म्हणजे काय तर याचा अर्थ असा होतो की त्याला CLT असं देखील म्हटलं जातं. CLT देखील म्हटलं जातं, म्हणजेच कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग, म्हणजे संभाषणात्मक भाषा शिक्षण. यामध्ये काय असतं तर अधिकाधिक संवादावर भर दिला असतो आणि संवाद साधण्यासाठी जी काही आधुनिक पद्धत वापरली जाते तिला संभाषणात्मक भाषा शिक्षण देखील म्हटलं जातं. मग यामध्ये फायदा काय होतो तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि भाषा शिकण्याचा आनंद या ठिकाणी होत असतो. तर हा जो काही प्रश्न आहे किंवा संभाषणात्मक भाषा शिक्षण आहे ही संकल्पना अगोदर आपल्याला समजणे गरजेचे आहे. CLTवर आधारित मागच्या परीक्षेमध्ये देखील असा प्रश्न विचारलेला होता. चला तर पुढचा ऑप्शन बघूया. सुरुवातीला थेट पद्धती म्हटलेली आहे. तर थेट पद्धती कशाला म्हणतात तर थेट पद्धती प्रत्यक्ष वस्तूचा वापर केला जातो, यामध्ये त्याला थेट पद्धती म्हणतात. म्हणजे विद्यार्थ्याला एखादी संकल्पना जर समजून सांगायची आहे, उदाहरणार्थ पुस्तक जर विद्यार्थ्याला घटक शिकवायचा आहे तर पुस्तक नेमकं आपल्या हातामध्ये किंवा त्या विद्यार्थ्याला समोर थेट त्या ठिकाणी दाखवून आपण तो घटक शिकवू शकतो. अशा प्रकारे थेट पद्धती. पुढे आहे व्याकरण भाषांतर. तर व्याकरणाचा जो काही सखोल अभ्यास असतो किंवा शब्दसंग्रह शिकवणे किंवा साहित्य वाचन करणे यावर व्याकरण भाषांतर आपण करत असतो. नंतर आहे वेस्टची नवीन पद्धती. आता वेस्टची नवीन पद्धती काय आहे तर वेस्ट म्हणजे काय तर या ठिकाणी पश्चिमी देशातील किंवा जे काही पश्चिमी त्या ठिकाणी शैक्षणिक पद्धती आहे तर त्याला वेस्टची न्यू मेथड असं म्हटलेलं आहे. तर पाश्चिमात्य किंवा पश्चिमी शैक्षणिक जी काही पद्धती आहे तर यामध्ये पारंपरिक शिक्षण पद्धती आपली आणि त्यामध्ये नंतर आपण अवलंबिलेली या ठिकाणी वेस्टची नवीन पद्धती यामध्ये फरक आहे. आणि नवीन पद्धतीनुसार जे काही आपण म्हणतो की प्रॉब्लेम बेस जे काही लर्निंग असते किंवा कन्सेप्ट मॅपिंग असेल तर या प्रकारचे जे काही शिक्षण पद्धती जे काही बदल झालेले किंवा आधुनिक शिक्षण पद्धती ज्या काही आलेल्या आहेत तर त्याला वेस्टची न्यू मेथड असे म्हटले गेलेलं आहे. मग यामध्ये नेमकं हे 4 A ग्रुपमध्ये आहे आणि B ग्रुपमध्ये पहिलं काय आहे तर सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा, मुखवाचन, लेखी साहित्यिक मजकूर आणि आगमनात्मक व्याकरण शिक्षण या प्रकारचे 4 आपल्याला या ठिकाणी त्याच्यासमोर असलेली उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे. तर यामध्ये योग्य जोडी आपल्याला जुळवायचं आहे. तर पहिलं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ते आता कशा प्रकारे ते बघूया आपण. 4 म्हटल्यानंतर बघा एचं जे आहे तर त्याचं आहे फर्स्ट, बीचं आहे फोर्थ, सीचं आहे थर्ड आणि डीचं आहे सेकंड. अशा प्रकारे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला भेटणार आहे. तर बघूया कशा प्रकारे. पहिलं आहे फर्स्टचं या ठिकाणी पहिलंच दिलेलं आहे, म्हणजेच एचं जे काही आहे ते फर्स्ट आहे. म्हणजेच काय तर संभाषणात्मक भाषा शिक्षण म्हणजेच काय तर सामाजिक मान्यता असलेली योग्य संदर्भ असलेली भाषा, त्याला संभाषणात्मक भाषा शिक्षण असे म्हटलं जातं. सामाजिक मान्यता म्हणजे आपण जे काही संवाद साधतो, जे काही संभाषण करतो तर त्याला ती एक सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा असते. पुढे आहे थेट पद्धती. थेट पद्धतीसाठी आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. तर थेट पद्धतीचा आहे आगमनात्मक व्याकरण शिक्षण. तर दुसरा जे काही आहे थेट पद्धती तर आगमनात्मक व्याकरण शिक्षण म्हणजे जी काही वस्तू आहे किंवा जी काही जो काही टॉपिक आहे आपला तर तो आपला प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवणे किंवा जो घटक आहे तो त्याचं समोर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना समोर सांगणे हे या ठिकाणी योग्य उत्तर. पुढचं आहे तिसरंच पर्याय आहे व्याकरण भाषांतर म्हणजेच लेखी साहित्यिक मजकूर. तर यामध्ये लेखी साहित्यिक मजकुरामध्ये आपल्या लक्षात येईल की व्याकरण भाषांतर जे आहे तर ते लेखी साहित्यिक मजकूर आहे. पुढचं आहे वेस्टची नवी पद्धती जी काय आहे तर ती आहे मुखवाचन. जे काही मुखवाचन आहे म्हणजेच मनातल्या मनात त्या ठिकाणी वाचन करणे तीच वेस्टची नवी पद्धती आहे. तर अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे, त्यामधून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की
भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भारतातील ज्या काही भाषा आहे तर त्या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही, म्हणजे एक निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्यासंबंधी आपण पर्याय बघूया. पहिला पर्याय आहे, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीप्रमाणे 22 भाषा आहेत. संस्कृत आधुनिक भारतीय भाषा आहे. हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे. तर या ठिकाणी जर पहिला पर्याय या ठिकाणी बघितला तर 8व्या अनुसूचीप्रमाणे 22 भाषा आहे, अतिशय म्हणजे योग्य विधान त्या ठिकाणी आहे. यानंतर सांस्कृतिक आधुनिक भारतीय भाषा आहे, तर हे विधान या ठिकाणी चूक आहे. कारण संस्कृत जी काही भाषा आहे तर ती प्राचीन भाषा आहे आपली, तिला आधुनिक म्हणता येणार नाही. तर हा पर्याय या ठिकाणी आपल्याला योग्य असणार आहे. कारण प्रश्न काय विचारलेला आहे की कोणते विधान योग्य नाही? तर संस्कृत आधुनिक भारतीय भाषा आहे हे विधान या ठिकाणी योग्य नाही. पुढे आहे, हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे, तर बरोबर. भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे, तर हे विधान देखील या ठिकाणी बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचं विधान या ठिकाणी शोधायचं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक म्हणजेच नॉन व्हर्बल सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते. तर या ठिकाणी काही पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहे की वर्तनवादी, ज्ञानात्मक, अन्योन्य क्रियावादी आणि व्यवहारवादी याच्या प्रकारे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तनवादी. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे की वर्तनवादी जी काही शिक्षण विचारधारा आहे ती असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक असो सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडत असते. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते? भाषिक कौशल्य म्हणजेच काय, तर बोलणे, लिहिणे, वाचणे हे किंवा ऐकणे हे जे काही कौशल्य आहे तर यामध्ये ग्रहण कौशल्य म्हणून कोणते ओळखले जाते ते आपल्याला बघायचं आहे. पहिला पर्याय आहे बोलणे व लिहिणे, वाचणे व लिहिणे, ऐकणे व लिहिणे आणि ऐकणे व बोलणे. तर यामध्ये जे काही ज्ञान आहे किंवा जी काही माहिती आहे आपण अगोदर त्या ठिकाणी आत्मसात करतो आणि आत्मसात केल्यानंतर आपण त्यावर काहीतरी प्रक्रिया करतो. तर या प्रकारचे काही कौशल्य आपण ग्रहण केलेले आहेत म्हणजेच आत्मसात केलेले आहेत आणि आत्मसात केल्यानंतर त्याचा उपयोगिता आपण किती करतो किंवा किती उपयोग या ठिकाणी करत असतो हे महत्त्वाचे आहे. मग ग्रहण कौशल्य म्हणून कोणते ओळखले जाते? तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वाचणे व लिहिणे. म्हणजे जे काही आपण वाचतो ते वाचन केल्यानंतर ती जी काही क्रिया घडते वाचनाची, तर वाचल्यानंतर ते आपण ज्ञान किंवा ती माहिती असेल तर ती आत्मसात करतो आणि तीच माहिती जर पुन्हा लिहायची असली किंवा आपण लिहितो त्यालाच त्या ठिकाणी ग्रहण कौशल्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. वाचणे व लिहिणे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे नेमकं काय? तर शिक्षकांच्या जे काही मार्गदर्शनामध्ये गटागटातून जो काही ग्रुप बनवून त्या ठिकाणी विद्यार्थी जाहिरात सादर करत आहेत प्रत्येक विषयावर किंवा वेगवेगळ्या विषयावर. त्याला काय म्हटलं जाईल? तर स्पर्धा आणि वैमनस्य, भाषा खेळ, मार्गदर्शन आणि समुपदेशन की सहभागी शिक्षण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सहभागी शिक्षण. म्हणजे सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेत आहेत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात म्हणजे सर्वजण त्या ठिकाणी सहभागी शिक्षण घेत आहेत. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियतकार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? नियतकार्य म्हणजे काय, तर एक प्रोजेक्ट असं किंवा एखादा प्रकल्प त्या ठिकाणी दिला जातो आणि नेमकं यामधून या उपक्रमाचे मग ते कशाचा उपक्रम आहे किंवा कशाचा संबंधित आहे हे पर्यायावरून आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे, एका प्रवासस्थानाचा विषयीचा मजकूर सांगणे, कल्पक चिंतन विकसित करणे आणि विद्यार्थ्यांना शाब्दिक
लॅक्झिकल नमुन्याची ओळख करून देणे. तर अशा प्रकारे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. तर पर्यायानुसार आपण उत्तर या ठिकाणी शोधणार आहोत. तर त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे, तर एखाद्या रेस्टॉरंटमधील जे काही वस्तू असेल किंवा जे काही साहित्य असेल तर त्या साहित्याचा जर परिचय करून द्यायचा असेल तर त्या ठिकाणी व्याकरणाचा नमुन्याचा परिचय आपण म्हणता येणार नाही, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी नसणार आहे. दुसरा आहे एका प्रवासस्थानाचा विषयाचा मजकूर सांगणे. आता प्रवासस्थान नाही, आपल्याला इथे दिलेले की रेस्टॉरंटमधील त्या ठिकाणी शब्दावलींची म्हणजे तिथे असलेले जे काही साहित्य आहे, तिथे असलेले जे काही बोर्ड वगैरे जे काही असतील, जी काही माहिती त्या ठिकाणी असेल त्याची आपल्याला ओळख करायची, म्हणून पर्याय क्रमांक 2 देखील नसणार आहे. तिसरा आहे कल्पक चिंतन, म्हणजे जे काही कल्पना करणे किंवा इमॅजिनेशन करणे. तर तुम्ही मला प्रत्यक्षात त्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलेले आहे किंवा त्याची ओळख करायची त्या ठिकाणी करायची आहे, तर त्या ठिकाणी कल्पना म्हणता येणार नाही किंवा कल्पना चिंतन म्हणता येणार नाही, कारण आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला ते प्रोजेक्ट दिलेला आहे, उपक्रम दिलेला आहे, त्याचं नेमकं उद्दिष्ट आपल्याला ओळखायचं आहे. तर ते प्रत्यक्ष ते रेस्टॉरंट आपल्यासमोर आहे, त्यामुळे त्याची कल्पना करण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्याची ओळख करून देणे, आणि जे काही शब्दशः त्या म्हणजे नेमकं रेस्टॉरंटमध्ये असेल जे काही भाज्या असतील तर कोणत्या भाजीला काय म्हटलं जातं त्याची ओळख करून त्या ठिकाणी देतं, म्हणजे प्रत्यक्ष कृती या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना काय म्हणतात? तर स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना काय म्हणतात? तर पहिला पर्याय या ठिकाणी आहे छंद, दुसरा आहे छंद, दुसरा आहे स्वन, तिसरा आहे व्यावहारिक आणि चौथा आहे कविता. तर अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. यातून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यापूर्वी आपण त्याची थोडीशी माहिती बघूया की जे काही 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत तर प्रत्येक पर्यायाची जी काही माहिती आहे तर ती नेमकं काय आहे. तर पहिला आहे छंद. तर छंद कशाला म्हणतो? तर भाषेतील शब्दांच्या उच्चारणाचा ताल, स्वर किंवा लय किंवा आवाजाची जी काही उंची किंवा जो काही ठेका असेल तर याचा अभ्यास करणे म्हणजे या ठिकाणी छंद असं. यामध्ये काय आलेलं आहे? स्वर शैली आलेली आहे, सूर आलेला आहे, नाद म्हणजेच लय देखील आलेला आहे. या प्रकारच्या सर्व गोष्टी या छंदामध्ये येतात. मग पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. मग फोनॅटिक म्हणजे स्वन म्हणजे काय? तर स्वनचा देखील आपण अर्थ बघणार आहोत, जेणेकरून इतर एक्झाममध्ये किंवा पुढील एक्झाममध्ये किंवा हा शब्द जर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी याविषयी जर अभ्यास करायची वेळ आली किंवा विचारण्यात आला तर ते देखील माहिती असणे गरजेचं आहे. तर स्वन कशाला म्हणतात? तर भाषाशास्त्रातील जी काही ध्वनी आहे किंवा उच्चाराशी जी काही संबंधित माहिती आहे किंवा उच्चारण आणि त्याचं लेखन असेल तर त्याला स्वन असे म्हटलं जातं. तिसरं आहे व्यावहारिक. या ठिकाणी व्यावहारिक कशाला म्हणतात? तर भाषेच्या उपयोगाच्या संदर्भात व सामाजिक परिस्थितीतील संवाद यावर लक्ष केंद्रित करणे त्याला व्यावहारिक असे म्हटले जातं. आणि नंतर आहे कविता. कविता एक साहित्य प्रकार ज्यामध्ये लय आणि ठेका या ठिकाणी येत असतो. मग कविता हे साहित्य प्रकार आहे, परंतु छंद जे काही वरीलचे काही शब्द आहे स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या जे काही भाषाशास्त्रीयांना जे काही कार्य आहे तर ते छंद या प्रकारामध्ये मोडतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधन सामुग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे काय? तर या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला काही पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. त्या पर्यायाचा विचार आपल्याला करायचा आहे. वॉचबॅक प्रभाव, वर्ग प्रभाव, प्रबलीकरण आणि साधन सामग्री प्रभाव अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर आपल्या प्रश्नामध्ये आहे की मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी व साधन सामग्रीवर कोणता प्रभाव पडतो? चाचण्या आणि मूल्यमापन म्हणजे ज्याला आपण परीक्षा देखील म्हणतो. आपण नेमकं काय शिकवलं आणि ते शिकवलेल्या विद्यार्थ्यांच्या किती आठवणी त्या ठिकाणी आहे किंवा किती त्यांनी आत्मसात केलं त्याच ज्ञानाचं त्या ठिकाणी मूल्यांकन करणे. त्यासाठी आपण काहीतरी चाचणी घेत असतो, काही परीक्षा घेत असतो. तर त्याला प्रत्येकाला वेगवेगळं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिला आहे वॉचबॅक प्रभाव. वॉचबॅक प्रभाव म्हणजे काय? तर तपासणी करणे किंवा मूल्यांकन किंवा परीक्षा शिक्षण पद्धतीवर होणारा प्रभाव याला या ठिकाणी वॉचबॅक प्रभाव असे म्हटलं जातं. म्हणजे वेळोवेळी आपण शिकवलेले किती विद्यार्थ्यांच्या लक्षात आले हे चाचणीच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून, मूल्यमापनाच्या माध्यमातून जेव्हा घेतो त्याला वॉचबॅक प्रभाव असे म्हणतात. पुढचा आहे वर्ग प्रभाव. प्रभाव म्हणजे काय? तर वर्गाच्या वातावरणात किंवा विद्यार्थ्यांच्या
शिकण्यावर आणि वर्तवणुकीवर कोणकोणता प्रभाव होतो त्याला क्लासरूम प्रभाव असे म्हटलं जातं. मग आपले विचारलेले काय आहे तर चाचण्या आणि मूल्यमापनाचा विषय या ठिकाणी आहे, म्हणून याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वॉशबॅक प्रभाव त्याला आपण म्हणतो आणि योग्य पर्याय आहे आपला पहिला. पुढचा आपण पर्याय जरी आपलं उत्तर मिळालं तरी देखील इतर पर्यायांचा देखील आपण विचार करणार आहोत. तर तिसरं आहे प्रबलीकरण. प्रबलीकरण कशाला म्हणायचं तर कशाच्या तरी महत्त्वाला अधिक प्रमाणात त्या ठिकाणी जास्तीत जास्त महत्त्व देणे किंवा जास्तीत जास्त त्या गोष्टीवर फोकस करणे किंवा तो मुद्दा हायलाईट करणे याला प्रबलीकरण असे म्हणतात. त्यानंतर आहे साधन सामग्रीचा जो काही प्रभाव असतो तर तो जे काही एखादा घटक तुम्ही शिकवताना एखाद्या साधन सामग्रीचा वापर केला जातो आणि त्या साधन सामग्रीवर अधिकाधिक भर दिला जातो आणि ती गोष्ट शिकवण्याला तो घटक विद्यार्थ्यांना कळण्यासाठी अतिशय सोपा होतो, त्यावर प्रभाव पडतो, त्याला साधन सामग्रीचा प्रभाव असे म्हटलं जातं. तर वेगवेगळे प्रभाव आहे आणि आपल्याला विचारलेले आहे की चाचण्या आणि मूल्यमापनाचा या दोन गोष्टीच्या संबंधित या ठिकाणी असल्या कारणाने आपलं पहिलं उत्तर या ठिकाणी योग्य आहे वॉशबॅक प्रभाव. तर या प्रकारचे काही नवीन शब्द या ठिकाणी येतील, त्यामुळे जास्तीत जास्त जे काही पेपर आहे प्रिव्हियस इयरचे ते तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी रेफर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन परीक्षेला तुम्हाला त्याची मदत मिळेल. पुढचा प्रश्न आहे एक भाषा शिक्षिका 5वी येथे वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकवण्यासाठी आणते. मुलांनी ते शिकावे यासाठी ती काय करते. तर एखादी प्रॅक्टिकली माहिती देताना किंवा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ती जर दाखवली जी काही वस्तू असेल किंवा जो काही घटक असेल तर विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक लक्षात राहतो किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी जास्त लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला ते प्रत्यक्ष दिसतं. तर पहिला पर्याय आहे ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकवण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांची जीवनसदृश परिस्थितीत इंग्रजी शिकावे असे तिला वाटते. त्यानंतर आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते आणि शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते. तर या ठिकाणी अतिशय सोपा या ठिकाणी प्रश्न आहे आणि उत्तर देखील अतिशय सोपं आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. जे काही रिअल आहे वास्तवामध्ये जी काही परिस्थिती आहे तर तो जे काही अनुभूती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असणार आहे. मग ते वर्तमानपत्र असेल, वर्तमानपत्र जर घटक शिकवायचा आणि समोर जर वर्तमानपत्र विद्यार्थ्यांना दिसतंय तर तो घटक अधिकाधिक त्यांचा मजबूत किंवा त्याचे काही ज्ञान आहे तर ते आकलन होण्यासाठी अधिकाधिक मदत त्या ठिकाणी होत असते. तर या अशा प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी देऊन ते घटक अधिकाधिक आपण प्रखरतेने विद्यार्थ्यांमध्ये अवलंबू शकतो. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे ऐकण्याचा सराव यासाठी नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही. तर ऐकण्याचा जो काही सराव आहे, ऐकण्याचा सराव यासाठी नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही. आता यामध्ये उच्चारणाचा वेग, बोलणाऱ्याचे लिंग, बोलणाऱ्यांची संख्या आणि ध्वनिमुद्रण थांबवणे या प्रकारचे पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर याचं योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर महत्त्वाची नाही तर बोलणाऱ्याचे लिंग म्हणजे तो स्त्री आहे किंवा पुरुष आहे या प्रकारे आपण ती बाब महत्त्वाची नाही. इतर उच्चारणाचा वेग असेल, बोलणाऱ्याची संख्या असेल, ध्वनिमुद्रण थांबवणे या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते की तुमच्यापैकी एकेकाने क्रेता, या ठिकाणी क्रेता शब्द आहे, क्रेता म्हणजे खरेदी करणारा, क्रेता, घर विकणारा, भवनस्वामी म्हणजेच मालक आणि भाडेकरू यांची भूमिका करायची आहे. तर ती मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल. तर पहिलं आहे नाटक, अभिनय वर्ग, मार्गदर्शन आणि भूमिका अभिनय. तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी भूमिका म्हणजेच वेगवेगळे संवाद त्या लोकांच्या असणार आहेत. तर त्यांच्या भूमिकाचा अभिनय या ठिकाणी करायचा आहे, म्हणून भूमिका अभिनय हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणजे एक मुलगा या ठिकाणी घर खरेदी करणारा असणार आहे, दुसरा विद्यार्थी कोणाची भूमिका करणार आहे तर घर विकणाऱ्याची भूमिका या ठिकाणी करणार आहे, एक आहे जो भाडेकरूची भूमिका या ठिकाणी करणार आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळी भूमिका या ठिकाणी स्वतःला त्या विद्यार्थ्यांना करायची आहे, त्यांचा अभिनय करायचा आहे, म्हणून त्यांना भूमिका अभिनय असे म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, ऐकण्याच्या प्रक्रियेत कशाचा समावेश असतो? आशयाचा अनुमान लावणे, विषयाच्या पूर्वज्ञानाचा वापर करणे, ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे, ध्वनी ऐकणे, ध्वनीचा जशाचा तसा अर्थ लावणे. या प्रकारचे वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर काय आहे पहिला पर्याय तो बघूया. आशयाचा अनुमान लावणे. तर ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त अनुमान जर लावला तर ती वेगळा दृष्टिकोन त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा नसणार आहे. विषयाच्या पूर्वज्ञानाचा वापर या ठिकाणी नाही, कारण फक्त अंदाजावून किंवा पूर्वज्ञानाचं जरी आपल्याजवळ असलं तरी समोरचा व्यक्ती काय म्हटलेलं आहे हे आपण ऐकू शकणार नाही. पूर्वज्ञानाच्या आधारावर ही गोष्ट होऊ शकणार नाही. पुढचा आहे ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य असणार आहे. ध्वनीचा ओळख होणे आणि त्यातून अर्थ काढणे ही ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट ही गोष्ट करायची आहे. ध्वनी ऐकणे आणि ध्वनीचा जशाचा तसा अर्थ लावणे हे देखील चुकीचं आहे. योग्य अर्थ आपल्याला लावायचा आहे. जशाचा तसा अर्थ लावणे म्हणजे योग्य होणार नाही. त्यामध्ये काही अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. तर या प्रकारे अध्यापनशास्त्रावर आधारित जो काही मराठी पेपर आहे, पेपर CTET पेपर दुसरा आणि भाषा मराठी पहिला पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणजे पहिली भाषा निवडलेली होती तो पेपर आपण या ठिकाणी त्याचे उत्तरं बघितलेले आहे, त्याचं विश्लेषण देखील बघितलं आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण पेपर दुसरा आणि भाषा देखील दुसरी यावर आपण आधारित अध्यापनशास्त्रावर आधारित 15 प्रश्न बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर काही तुमचे काही कमेंट्स असेल तर ते देखील कमेंट्सच्या माध्यमातून तुमचे काही विचार असेल तर ते देखील व्यक्त करू शकतात. थँक्यू.